नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 18 जुलै 2026 शनिवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। विचार सकारात्मक असतील तर परिणामही सकारात्मकच असतो। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया आजच्या ठळक बातम्या। ठळक बातम्या बघितलात। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया या शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावती शहरात प्राणघातक शस्त्र घेऊन दहशत माजवणाऱ्या आरोपीवर राजापेठ पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। देशपांडे प्लॉट परिसरातून एका आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून मोठा धारदार चायना चाकू जप्त करण्यात आला आहे। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। राजापेठ पोलिसांना देशपांडे प्लॉट परिसरात एक इसम हातात धारदार चाकू घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तात्काळ सापळा रचत संशयिताला ताब्यात घेतले। पोलिसांनी मनोज हरिहर प्रसाद पाठक वय 47 वर्षे राहणार देशपांडे प्लॉट अमरावती याला अटक केली। झडती दरम्यान आरोपीकडून 11.3 इंच लांबीचा चायना बनावटीचा धारदार चाकू जप्त करण्यात आला। जप्त शस्त्राची अंदाजे किंमत 1500 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। आरोपी हा परिसरात दहशत निर्माण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्याच्या विरुद्ध राजापेठ पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र कायद्याच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर राकेश ओला, पोलीस उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ पोलिसांच्या पथकाने केली आहे। शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अमरावती पोलिसांकडून गुन्हेगाराविरोधात सातत्याने कारवाई सुरू आहे। संशयास्पद हालचाली आढळल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे। अमरावती शहरातील वाढत्या गुन्हेगारीवरून आता राजकीय वातावरण तापलं आहे। आमदार संजय खोडके यांनी पोलीस प्रशासनावर थेट निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत। शहरात अवैध धंदे आणि गुन्हेगारी वाढत असल्याचा दावा करत त्यांनी 15 दिवसांच्या आत ठोस कारवाईची मागणी केली आहे। अन्यथा उपोषण आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। अमरावती शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। याच पार्श्वभूमीवर आमदार संजय खोडके यांनी पोलीस प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला आहे। जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत खोडके यांनी शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा आक्रमकपणे मांडलाय। शहरातील विविध भागांमध्ये अवैध धंदे खुलेआम सुरू असून त्या ठिकाणी गुन्हेगारांची वर्दळ वाढल्याचा आरोप त्यांनी केला आहे। यामुळे गुन्हेगारीला खतपाणी मिळत असून पोलीस यंत्रणा प्रभावी कारवाई करण्यात अपयशी ठरत असल्याचा दावा खोडके यांनी केला आहे। तसेच तत्कालीन गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्याबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करत त्यांच्या कामकाजावर आक्षेप नोंदविलाय। पोलीस विभागाच्या कामकाजात पारदर्शकता नसल्याचा आरोप करत खोडके यांनी प्रशासनाला 15 दिवसांची मुदत दिली आहे। या कालावधीत ठोस कारवाई न झाल्यास उपोषण आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। या मुद्द्यावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही भूमिका स्पष्ट केली। अमरावती शहर पोलीस विभागाची स्वतंत्र बैठक घेऊन कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील असे त्यांनी सांगितले। कायद्याचे उल्लंघन करणारे आणि गुन्हेगारीला संरक्षण देणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही असा इशाराही बावनकुळे यांनी केला आहे। आता पोलीस प्रशासन या गंभीर आरोपांवर काय भूमिका घेते आणि पुढील 15 दिवसात कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण अमरावतीचे लक्ष लागले आहे। अमरावतीतील वाढत्या गुन्हेगारीवरून आमदार संजय खोडके यांनी थेट पोलीस प्रशासनाला जबाबदार धरत आंदोलनाचा इशारा दिला आहे। तर दुसरीकडे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
यांनी स्वतंत्र बैठक घेऊन परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचे आश्वासन दिले आहे. आता येत्या 15 दिवसात प्रशासन कोणती पावले उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अमरावती महानगरपालिका अमरावती सार्वजनिक आरोग्य विभाग जन्ममृत्यू नोंदणी वेळेत करणे व प्रमाणपत्र घेणे बंधनकारक. नोंदणी करा. आपला अधिकार, आपली जबाबदारी. नागपुरातील रामरक्षा आंदोलनानंतर आता अमरावतीत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप नेत्या नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमानगड येथे शेकडो नागरिकांसह हनुमान चालीसा पठण करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलेत. जय श्रीराम आणि बजरंगबलीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेलाय. नागपूर येथे आयोजित रामरक्षा आंदोलनाला प्रत्युत्तर देत अमरावतीतील हनुमानगड येथे नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत भव्य हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शेकडो नागरिक, भाजप कार्यकर्ते आणि राणा समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झालेत. सामूहिक हनुमान चालीसा पठणामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात रंगून गेला. यावेळी राणा दाम्पत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला. हिंदुत्व हे केवळ भाषणांमध्ये नव्हे तर कृतीतून दिसायला हवे असे सांगत त्यांनी ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केलेत. मला फक्त एवढाच मेसेज द्यायचा आहे. हनुमान चालीसा आम्ही रोजच वाचतो, आमच्यासाठी काही नवीन नाही हनुमान चालीसा. पण जनाब उद्धव ठाकरेजी जे आज नागपूरमध्ये येऊन एवढी मोठी हिंमत करून आमचे मुख्यमंत्री साहेबांचे घरापाशी येऊन राम रक्षाचं जे पठण करत आहे, त्यांना माझा एवढाच प्रश्न आहे, तुम्ही अयोध्या गेले काय? रामलल्लाचे दर्शन घेतले काय? फक्त जे नौटंकी आणि जे ढोंगीपणा करत आहे राम रक्षाचे नावाने, त्यांना एक प्रश्न आहे. आमचे मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलं की मी त्यांचं स्वागतच करतो, राम रक्षा कोणी करत असेल तर मी त्यांचं स्वागतच करणार आहे. पण मी जनाब उद्धव ठाकरेजींना आठवून देऊ इच्छितो की जेव्हा आम्ही फक्त एवढंच म्हटलं होतं अमरावतीवरनं की मी हनुमान चालीसाचं पठण करन, तर आम्हाला तिथून धमक्या यायला लागल्या, तुम्ही फक्त मुंबईत पाय टाकून दाखवा, तुमचे पाय छाटण्याचे कामं आम्ही करू. 3दा ॲज ए MLA विधायक आमदार आलेले रवीजी आणि ॲज ए महिला खासदार आलेली, तेव्हा आम्ही फक्त मुंबईत गेलो तर मुंबईत पोलिसला असे ऑर्डर दिले आणि छोटे कामासाठी स्वतः मुख्यमंत्री जनाब उद्धव ठाकरेजी फॉलोअप घेत होते. पोलीसवाल्यांना सांगत होते की त्यांना घसीटून गाडीत बसवा आणि बसवल्यानंतर पूर्ण रात्र मला लॉकअपमध्ये ठेवला. रात्री 4 वाजता राजद्रोह दाखल केला. सकाळी कोर्टामध्ये गेल्यानंतर आम्हाला जमानत होऊ दिली नाही. तेच जनाब उद्धव ठाकरे आज म्हणतात जेव्हा आमचे देशाचे प्रधानमंत्री अयोध्यामध्ये रामलल्लाचे मंदिराचा भव्य उद्घाटन होत होता, लोकार्पण होत होता, लोक दर्शनासाठी भीड केली होती, तेव्हा उद्धव ठाकरेजी कुठे लपले होते? त्यांना ते प्रश्न विचारा. जे रामलल्लाचे दर्शन घ्यायला गेले नाही, आज ते राम रक्षाची कशाला गोष्ट करताय? ते राम रक्षा करत नाही आहे, ते पक्ष रक्षा करण्यासाठी बाहेर निघालेले आहे. जनाब उद्धव ठाकरेजी, तुम्हाला माझा प्रश्न आहे, आमदार खासदार सगळे गेल्यानंतर जे उरले सुरले तेही जाईन, मी आणि आदित्य राहीन, तिथपर्यंत वाट पाहिली है तुम्ही. खूप बहुत समय लगा दिया राम जी को याद करने के लिए. राम जी को जो करना था राम जी ने अच्छे से कर लिया. जो बाळासाहेब ठाकरेजींचे विचार जिवंत ठेवू शकले नाही, ते दुसऱ्यांना बैमान ठरू शकत नाही. आणि यांनी कटप्प्यासारखं आमचे मुख्यमंत्री साहेबांच्या पाठीत खंजर खुपसण्याचं काम जनाब उद्धव ठाकरेजींनी केलं होतं. आणि आज आम्ही कोणीच नाही त्यांना काहीच बोलणार आहे. पूर्ण महाराष्ट्रीय जनताने त्यांना दाखवून दिली की त्यांची कोणत्या लेवलवर ते स्टँड करतात. पूर्ण विधानसभामध्ये साफ झाले आणि जेवढे उरले ते सगळे सोडून चालले गेले की जनाब सोबत आम्हाला राहायचं नाहीये, आम्हाला राम भक्तांसोबत राहायचं आहे. त्यात सगळे राम भक्त आमचे देवेंद्र फडणवीसजींच्या पाठीशी आहे आणि त्यांच्या सोबत उभे आहे. कार्यक्रमादरम्यान जय श्रीराम आणि बजरंगबलीच्या जयघोषणांनी वातावरण भारावून गेलेत. उपस्थित नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत हनुमान चालीसा पठणात सहभाग नोंदविला. हनुमान गडीवरील या कार्यक्रमामुळे अमरावतीतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राणा आणि ठाकरे यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हनुमान चालीसा पठणाच्या माध्यमातून राणा दाम्पत्यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी आणत उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे.
या कार्यक्रमानंतर राज्यातील राजकीय आरोप प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राम रक्षा वाचण्यासाठी ते नागपूरला येत आहे. त्याचं स्वागतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की रेशम बागमध्ये संघ कार्यालयात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं पाहिजे. त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे थोडे विचार जर त्यांच्यामध्ये असेल तर अमरावतीमध्ये हनुमानगडी 151 फूट बजरंगबलीची मूर्ती आहे. ते हनुमान चालीसा वाचा, आम्ही स्वागत करू. ज्या ठिकाणी मुख्यमंत्री ते असताना आम्हाला जेलमध्ये टाकलं, मला विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना जर आज म्हटलं कोणी की तुमच्या घरी येऊन हनुमान चालीसा वाचतो तर ते स्वागत करतील आणि स्वतःही त्यांच्यावर हनुमान चालीसा वाचतील. त्याला म्हणते राम भक्त हनुमान भक्त. आज ज्या ठिकाणी ते आंदोलन करताय तो सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा एरिया. त्यांनी प्रोटेक्शन दिलं, त्यांना चांगल्या प्रकारे त्यांना पूर्ण व्यवस्था करून दिली आणि असा व्यवस्था करणारा रामाचा विचार हृदयामध्ये ठेवणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आहे. आणि त्या ठिकाणी जाऊन ते राजकारण जे करत आहे उद्धवजी ठाकरे, त्यांना माझं म्हणणं आहे की तुम्ही रेशम बागमध्ये संघ कार्यालयामध्ये जा, दर्शन घ्या आणि वेळात वेळ काढून हनुमानगडीला 51 फूट उंच मूर्ती बजरंगबलीची आहे, इथे हनुमान चालीसा वाचा. तुमच्यासोबत आम्ही वाचू. अमरावती महानगरपालिका अमरावती सार्वजनिक आरोग्य विभाग जन्ममृत्यू नोंदणी वेळेत करणे व प्रमाणपत्र घेणे बंधनकारक. नोंदणी करा. आपला अधिकार, आपली जबाबदारी. महाराष्ट्राच्या राजकारणात रामरक्षा पठणावरनं नवा वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. नागपुरात उद्धव ठाकरे रामरक्षा पठण करणार असताना अमरावतीत भाजपने जोरदार शक्ती प्रदर्शन करत ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात बॅनरबाजी, सुंदरकांड पठण आणि जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली आहे. उद्धव ठाकरेंना श्रीरामाकडून सद्बुद्धी मिळावी अशी मागणी करत भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. नागपुरात उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा पठणाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असताना अमरावतीत भाजपने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजप आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन करत उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. यावेळी सुंदरकांड पठण करण्यात आले तसेच विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला. कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेल्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेत. उद्धव को सन्मती सद्बुद्धी दे भगवान तसेच जो नहीं राम का वो नहीं काम का अशा आशयाचे संदेश बॅनरवर झळकलेत. श्रीरामाचे अस्तित्व नाकारणाऱ्या आणि हिंदुत्वाच्या विचारांपासून दूर गेलेल्या नेतृत्वाला श्रीरामाने सद्बुद्धी द्यावी असा दावा भाजपच्या नेत्यांनी केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे रामरक्षा पुस्तकात पाहून तरी नीट वाचतील का असा सवाल उपस्थित करत भाजप नेत्यांनी टीका केली आहे. एकीकडे नागपुरात ठाकरे गटाचा शक्ती प्रदर्शनाचा प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे अमरावतीत भाजपने घेतलेला आक्रमक पवित्रा राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापवणारा ठरत आहेत. रामरक्षा पठणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद आता केवळ धार्मिक राहिलेला नसून तो थेट राजकीय संघर्षात परिवर्तित होताना दिसत आहे. नागपूर आणि अमरावतीतील घडामोडींमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून आगामी दिवसात या वादाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. अभी उनके डर है, उनको क्या कांग्रेस छोड़ जाएंगी, राष्ट्रवादी ने छोड़ दिया है, बाकी विपक्ष से छोड़ दिए, शिंदे सेना उठा के लेके चले गए. अभी जो भी यहाँ का जो महाराष्ट्र का वातावरण बन रहा वो वातावरण रोकने के लिए राम रक्षा का पठन उन्होंने कर दिया. लेकिन उनको ये मालूम नहीं कि भारतीय जनता पार्टी का हर कार्यकर्ता, हर आमदार, हर खासदार उसको पूरा पठन है. उसमें तो हमारे जो देवेंद्र जी फडणवीस साहब मुख्यमंत्री है, उनको तो राम रक्षा से हर चीज पठन है. एक भी चीज़ ऐसी नहीं है. इनको किताब में खोल के बोलना पड़ेगा, पठन करना पड़ेगा. लेकिन हमारे देवेंद्र जी फडणवीस साहब को इसका कोई भी पठन करने के लिए किताब की जरूरत नहीं. और खुली किताब है. आज आपने जो बोला कि देवेंद्र जी साहब ने जो ये महाराष्ट्र संभाला है, ये 2.5 साल के अंदर में हमने उनको भी पूरे महाराष्ट्र के पब्लिक ने, जनता ने उनको भी 2.5 साल संभालने के लिए दिया. लेकिन महाराष्ट्र का पूरा चौपाट काम करने का काम वहाँ पे उद्धव जी ने किया. कारण का जे प्रभू श्रीरामचंद्राचं जेव्हा प्राण प्रतिष्ठा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी केली तेव्हा उद्धव ठाकरेला जाग नाही आली. उद्धव ठाकरे नाही गेले मंदिरात, आमंत्रण पाठवून नाही गेले आणि आमंत्रण पाठवून नाही गेले आणि त्याच्यामुळं
उद्धव ठाकरेंनी आता किती ढोंग केलं, सोंग केलं, राम रक्षा, सत्तेसाठी जनाब होणारे उद्धव ठाकरे, सत्तेसाठी हिरवी चादर पांघरणारे उद्धव ठाकरे, पुन्हा त्यांना भगव्याची आठवण झाली. सगळं सफाचट झालं, लोक सोडून गेले, वडिलाचा आशीर्वाद संपला आणि आता त्यांना भगवा आठवायला लागला. आणि म्हणून उद्धव ठाकरे, तुम्हाला प्रभू श्रीरामचंद्रही माफ करणार नाही आणि हिंदू जनता सुद्धा माफ करणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळं या ढोंगाला आता तुम्ही मुंबईत जा किंवा नागपुरात जा, हिंदूंना आवाहन करा, काही करा, लोक नाही भूलणार. कारण का एक वेळा हिरवी चादर तुम्ही अंगावर घेतली, त्या अंगावर घेतल्यानंतर तुम्ही जनाबासारखे वागायला लागले, पोरालाही तसंच वागायला लावलं. अरे तुमचे पॅम्पलेट उर्दूमध्ये काढले तुम्ही, आणि म्हणून कुठं फेडाले पाप. आणि म्हणून आता उद्धव ठाकरेंनी राम राम करत घरी बसावं. राम राम करत जर घरी बसलं तरच त्यांना शेवटचा मार्ग चांगला दिसल. अमरावती शहरातील स्वच्छता, अतिक्रमण, नाले, उद्याने आणि नागरिक सुविधांबाबत आता महानगरपालिका प्रशासन ऍक्शन मोड मध्ये आली आहे. महानगरपालिका आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी झोन क्रमांक 2 मधील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करत अधिकाऱ्यांना तातडीच्या कारवाईचे आदेश दिले आहेत. नाल्यात कचरा टाकल्यानंतर कठोर कारवाईपासून ते शहरातील हरित क्षेत्र वाढवण्यापर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय या पाहणी दरम्यान घेण्यात आले. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी झोन क्रमांक 2 मधील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करत शहरातील स्वच्छता, अतिक्रमण, नाले, उद्याने आणि नागरिक सुविधांचा सखोल आढावा घेतला. पाहणीची सुरुवात गर्ल्स हायस्कूल चौकातून करण्यात आली. त्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भेट देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. जिल्हा सामान्य रुग्णालय परिसराची पाहणी केल्यानंतर मालवीय चौकातील नाल्याची तपासणी करण्यात आली. यावेळी नाल्यात कचरा टाकणाऱ्या हॉकर्सवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जयस्तंभ चौक आणि चौधरी चौक परिसरात धुमंतूवर नियमानुसार कारवाई तसेच साचलेला कचरा तातडीने हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या. राजकमल चौक परिसर अधिक स्वच्छ आणि आकर्षक करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे आदेशही देण्यात आले. अंबादेवी परिसरातील अंबा नाल्याची पाहणी करताना नव्याने बांधलेल्या पुलाचा नागरिकांच्या हितासाठी अधिक प्रभावी वापर कसा करता येईल यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रशांतनगर उद्यानातील विविध समस्या जाणून घेत त्या तातडीने सोडवण्याचे आदेश देण्यात आले. तर नेहरू मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या धुमंतूवर नियमानुसार कारवाई करण्यासह परिसरात शिस्त आणि स्वच्छता राखण्याच्या सूचना देण्यात आल्या. यानंतर महानगरपालिकेच्या नर्सरीला भेट देऊन उपलब्ध रोपे आणि वृक्षारोपणाच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. शहरातील हरितक्षेत्र वाढवण्यासाठी नियोजनबद्ध वृक्षारोपण करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. यावेळी लोकप्रतिनिधींनी झोन क्रमांक 2 मधील विविध प्रलंबित समस्यांकडे आयुक्तांचे लक्ष वेधले. नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली जाईल अशी ग्वाही आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी दिली. शहरातील स्वच्छता, अतिक्रमण निर्मूलन, नाल्यांची साफसफाई, उद्यानांचे सुशोभीकरण आणि वृक्षारोपण यावर आता महानगरपालिकेने विशेष भर दिल्याचे या पाहणी दौऱ्यात स्पष्ट झाले आहे. आयुक्तांच्या या धडक पाहणीनंतर संबंधित विभाग कितपत प्रभावी कामगिरी करतात याकडे आता अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे. रुक्मिणीनगर परिसरात भटक्या श्वानांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीवर आता सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात आमदार रवी राणा यांनी दिलेल्या आश्वासनानुसार उपचारासाठी आर्थिक मदतही करण्यात आली आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट.
रुक्मिणीनगर येथे भटक्या श्वानांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सान्वी कावरे हिच्यावर सुरुवातीला रेडियंट रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर तिची प्रकृती लक्षात घेऊन तिला सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले. आज आमदार रवी राणा यांनी दिलेल्या आश्वासनानुसार युवा स्वाभिमान पार्टीतर्फे उपचारासाठी आर्थिक सहाय्य देण्यात आले. यावेळी अमरावती महानगरपालिकेच्या शिक्षण सभापती तथा युवा स्वाभिमान पार्टीच्या नगरसेविका ॲडव्होकेट प्रीती हर्षल रेवणे यांनी रुग्णालयात जाऊन जखमी मुलगी आणि तिच्या आई वडिलांची भेट घेतली. त्यांनी मुलीच्या प्रकृतीची विचारपूस करत कुटुंबाला आर्थिक मदत सुपूर्द केली. आता तिला काल रात्री रेडियंट हॉस्पिटलमधनं इकडे सुपर स्पेशालिटीला हलवण्यात आलं आणि आपल्या रविभाऊ राणा आमचे आमदार आदरणीय रविभाऊ राणा यांनी शब्द दिला होता की त्या मुलीला कुठलाही आर्थिक भुर्दंड तिच्या आईवडिलांना पडणार नाही तिच्या उपचारासाठी आणि त्यांनी जे काही पैसे हॉस्पिटलला भरले असतील तर आपण वैयक्तिक भाऊच्या आदेशानुसार आपण त्यांना ती आता आर्थिक मदत केलेली आहे आणि त्यांचं सांत्वनही केलं आहे. आत्ताच मी हॉस्पिटलच्या डीन साहेबांना भेटले आणि त्यांनीही आपल्याला पूर्ण तिची जी काही आरोग्यासाठीची जी काळजी घेतल्या जाते ते पूर्ण सविस्तर आपल्याला सांगितलेलं आहे आणि आता टाके पडलेले आहेत. तिचे जखमा आता काल ज्या उघड्या होत्या आणि इंजेक्शनचे डोस गेले आता त्या सगळं टाके वगैरे पडण्यात आलेले आहेत आणि 8-1 दिवसानंतर तिचं आपण जे पुढे तिला जे हे करायचं आहे प्लास्टिक सर्जरी म्हणजे पूर्ववत तिचा चेहरा करण्यासाठी प्रयत्न राहतील. आणि दुसरीकडे ज्या डॉगनी बाईट केलेली आहे तो अंडर ऑब्झर्वेशन आहे तर पुढचे 21 दिवस तो ऑब्झर्वेशनमध्ये राहून जर तो डॉग चांगला राहिला तर मग काहीच हरकत नाही, नाहीतर मग थोडंसं रेबीजची शक्यता आहे का हे पडताळणी केल्या जाईल. आर्थिक मदत तुम्हाला किती? आर्थिक मदत आपण त्यांना आत्ता 13,500 रुपये जे त्यांनी हॉस्पिटलला भरले ती केली आणि जे काही त्यांना दवाखान्यासाठी वरच्या उपचारासाठी औषधांसाठी पैसे लागतील ते. फोटो सेशन अनेक उमेदवार म्हणजे नेत्यांनी केले, पदाधिकाऱ्यांनी पक्षांच्या, मात्र 13,000 स्वतः भरले. त्याची दखल आपण स्वतः सभापती प्रीती देवणे यांनी घेतली. आपण युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने त्यांना पैसे दिलेले आहेत, आर्थिक मदत दिलेली आहे. इतर जे पदाधिकारी त्यांनी सुद्धा मदत करण्यात आली नाही असा आरोप केलेला आहे. अगदी बरोबर आहे. आताही मला त्यांनी तेच म्हटलं, ताई तुम्ही सगळ्यात पहिले आलात, रविभाऊ आले आणि त्यांनी जो शब्द दिला तो तुम्ही इथे पूर्तता त्याची करता आहात. आताच काही माध्यमांची मंडळी तिथे होती ज्या वेळेला आम्ही त्यांना पाकिट दिलं. मला असं वाटतं त्यांना आर्थिक मदत करणं ही अतिशय गरजेची गोष्ट आहे. तरी तर त्यांनी मागवू नये, कारण त्यांच्या चुकीमुळे काही झालेलं नाही आहे. आपण प्रशासन कमी पडलेलो आहोत आपल्या नागरिकांची सुरक्षा करण्यात आणि त्याच्यामुळे त्यांना भुर्दंड पडते आणि अतिशय गरीब लोक आहेत ज्यांचं काय म्हणतात हातावर पोट आहे. त्याच्यामुळे त्यांना आर्थिक मदत करणं हा मला असं वाटतं आपली कर्तव्य आहे, गरज आहे आणि म्हणून आपण ते केलेलं आहे. त्याच्यामध्ये काही मोठेपणा मिरवण्याची ती गोष्ट नाही आहे, आपली जबाबदारीच ती आहे. पण आता ज्यांनी शब्द दिले, फोटो सेशन केलं त्याबद्दल मला असं वाटतं मुलीच्या आईनी प्रतिक्रिया दिलेलीच आहे, त्यावर मी फार बोलणं योग्य नाही. यापुढील सर्व उपचार सुपर स्पेशालिटी रुग्णालयातच करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे यांनी मुलीच्या चेहऱ्यावरील जखमांवर आवश्यक प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार असून तिच्यावर सर्वोत्तम उपचार केले जातील असे सांगितले. दरम्यान मुलीच्या प्रकृतीवर वैद्यकीय तज्ज्ञांचे सातत्याने लक्ष असून आवश्यक उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. माझ्या मुलीचा आज ह्या सुपर स्पेशालिस्ट मधला 3रा दिवस आजचा. तर आत्ताच थोड्या वेळ अगोदर अर्धा तास झाला असेल रेवणे मॅम आल्या होत्या, तृप्ती रेवणे मॅम. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक रेवणे मॅम आणि रवी भाऊ राणा सर तशाच नवनीत राणा मॅडम त्यांच्या वैयक्तिक त्यांनी आम्हाला 13,000 रुपयाची मदत केलेली आहे आणि परतही त्या प्रयत्न करणार आमच्यासाठी अशा त्या बोलून गेल्या. तृप्ती रेवणे मॅमनी सरळ मला सांगितलं की जसा काही तुमच्या मुलीचा चेहरा अगोदर होता आम्ही तसाच करून देऊ आणि परत हे जे कुत्र्यांचा वगैरे जो हा विषय आहे त्याच्यावर आम्ही खंबीरपणे निर्णय घेत आहोत. प्रयत्न आमचे चालूच आहेत. आणि त्या दिवशी रेडियंटमध्ये जो पहिला दिवस होता माझ्या मुलीवर हे झाला अटॅक झाला कुत्र्यांनी केलेला, तर त्या दिवशी सर्व मोठे महापौर आले होते, आयुक्त साहेब आले होते
आणि खूप मोठे मोठे म्हणजे एवढे लोक होते की आता त्यांचे मला नावं सांगणं जरा अवघड आहे. सगळ्यांनी सांगितलंय की आम्ही आर्थिक मदत करू पण आज रेवणे मॅम आणि नवनीत राणा मॅडम आणि सर रवी सर भाऊ यांनी आमची मदत केलेली आहे. त्यांची मदत आमच्यापर्यंत पोहोचली. मनपा प्रशासनाकडून काही मदत झाली का? काहीच नाही. त्यांच्याशी तर आजपर्यंत आमचा काही कॉन्टॅक्ट पण नाही आहे. म्हणजे त्यांनी फक्त त्या दिवशी सर आले होते आणि त्याच्यानंतर ते सर आलेही नाही आणि त्यांनी परत आमच्यापर्यंत कुठला विषयही आमच्याकडून विचारून मांडला नाही किंवा विचारलं नाही. काहीच नाही. बघायला सुद्धा नाही आले. रेडियंट मध्ये आले तेवढं त्यांनी करून दिलं. त्याच्यानंतर काही त्यांनी ऍक्शन. या घटनेनंतर शहरातील भटक्या श्वानांच्या समस्येवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जखमी मुलीला लवकरात लवकर पूर्ण बरे वाटावे अशी सर्वजण प्रार्थना करत आहेत. अमरावती ग्रामीण पोलिसांनी आधुनिक AI तंत्रज्ञानाचा वापर करत अवघ्या 24 तासात एका अत्यंत क्लिष्ट आणि ब्लाइंड मर्डरची उकल केली आहे. चिखल सावंगी फाट्यावर जळालेल्या ट्रकमध्ये सापडलेल्या मृतदेहामागे अपघात नसून खुनाचा थरारक कट असल्याचे तपासात समोर आले आहेत. 2 संशयित आरोपींना गुजरात आणि महाराष्ट्रातून ताब्यात घेण्यात आले असून या संपूर्ण प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली आहे. 15 जुलै रोजी रात्री मोर्शी पोलिसांना डायल 112 वरून चिखल सावंगी फाट्यावर एका ट्रकला आग लागल्याची माहिती मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस आणि अग्निशमक दल तत्काळ घटनास्थळी दाखल झालेत. आग आटोक्यात आल्यानंतर ट्रकच्या केबिनमध्ये पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला हा अपघात आहे की घातपात याबाबत कोणताही ठोस पुरावा नव्हता. अमरावती ग्रामीण पोलिसांनी तातडीने अनेक विशेष पथके तयार करत तपास सुरू केला आहे. ट्रक क्रमांकाच्या आधारे मालकाचा शोध घेण्यात आला. तपासात मृत व्यक्तीची ओळख चंद्रपूर येथील उमेश गौरीशंकर मिश्रा अशी पटली आहे. घटनास्थळावरील परिस्थिती संशयास्पद असल्याने पोलिसांनी अत्याधुनिक AI तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. AI विश्लेषणातून ही घटना अपघात नसून नियोजनबद्ध खून असल्याचे स्पष्ट झालेत. तपासादरम्यान 2 संशयित आरोपींची ओळख हरदेव सिंह देवल आणि मनप्रीत सिंह अशी पटली आहे. पोलिसांच्या विशेष पथकांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींना रावेर आणि अहमदाबाद येथून ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात उधारीच्या पैशांच्या वादातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. आरोपींनी मृतकाची हत्या केल्यानंतर त्याची ओळख पटू नयेत आणि पुरावे नष्ट व्हावेत याकरिता ट्रकच्या कॅबिनमध्ये ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावल्याचा आरोप आहे. अवघ्या 24 तासात ब्लाइंड मर्डरचा उलगडा करत अमरावती ग्रामीण पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि तपास कौशल्याची प्रभावी झलक दाखवून दिली आहे. या प्रकरणातील आणखी धक्कादायक खुलासे तपासातून समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. जळालेल्या ट्रकमधील मृतदेहापासून सुरू झालेला हा तपास अवघ्या 24 तासात खुनाच्या उकलपर्यंत पोहोचलाय. AI तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि अमरावती ग्रामीण पोलिसांची जलद कारवाई यामुळे हा गुन्हा उघडकीस आला आहे. आता आरोपींच्या चौकशीतून आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. साहेबांच्या आदेशाप्रमाणे मोर्शी ते नागपूर पर्यंतचे जेवढे CCTV फुटेजेस बघता येतील तेवढे संपूर्ण पाहण्यासाठी काही टीम नेमल्या गेल्या आणि त्यानुसार SR पेट्रोल पंप दापोरी जवळील हिवरखेडच्या पहिले असलेला पंप त्या ठिकाणी असलेल्या CCTV फुटेजमध्ये घटनेत जळलेला ट्रक आणि त्याच्या बाजूला असलेला एक आयशर लेलँड कंपनीचा पांढऱ्या रंगाचा ट्रक आणि त्या दोन्ही ट्रकाचे असलेले चालक हे सरदारजी आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी दोन्ही ट्रकचे चाक अलटीपलटी केले. समोरची नंबर प्लेट काढून टाकली. मागचा नंबर हा पुसून टाकला आणि मग तो ट्रक आणि तो आयशर गाडी दोन्हीही ट्रक मोर्शी मार्गे पुढे चिखल सावंगी या ठिकाणी जाऊन ही घटना त्या लोकांनी घडवली. हे जेव्हा निष्पन्न झालं तेव्हा ते लोक कोण आहेत याचा शोध घेण्यासाठी कसोटीचे प्रयत्न झाले आणि त्यामध्ये 2 आरोपी निष्पन्न झाले. एक हरदेव सिंग मुलसा सिंग देवल
हा राहणार आरजुरा चंद्रपूर जिल्ह्याचा आहे आणि दुसरा मनप्रीत सिंग काश्मीर सिंग रंधवा हे अमृतसर मधला आहे. या दोन्ही आरोपितांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या टीम रवाना झाल्यात आणि अवघ्या 24 तासामध्ये आरोपी निष्पन्न करून त्यांच्या विरोधात खून, अपहरण, ट्रकाचं मोठं नुकसान आणि घटना लपवणे, पुरावा नष्ट करणे अशा सारख्या गंभीर कलमांचा समावेश करून गुन्हा दाखल करून या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. पुढे तपास सुरू आहे. मेळघाटातील कुपोषण आणि बालमृत्यूचा प्रश्न कायमचा संपवण्याकरिता आता शासन आणि प्रशासन अधिक आक्रमक झाले आहे. आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांनी मेळघाटातील सामाजिक संस्थांना प्रशासनासोबत समन्वयाने काम करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. बालविवाह रोखण्यापासून ते आरोग्य सुविधा मजबूत करण्यापर्यंत अनेक महत्वाच्या विषयांवर त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. चिखलदरा येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्रात आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली मेळघाटातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंत्री उईके यांनी मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू आणि मातामृत्यू दूर करणे हे शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितलेत. बालविवाह आणि 2 मुलांमधील कमी अंतर ही कुपोषणाची प्रमुख कारणे असल्याचे नमूद करत त्यांनी प्रशासनासह अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांनी जनजागृती मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी असे निर्देश दिलेत. मेळघाटात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध राहावा आणि कोणाच्याही आरोग्याला धोका निर्माण होऊ नयेत याकरिता आरोग्य विभागाने सतर्क राहण्याचे आदेशही त्यांनी दिलेत. जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना प्रभावीपणे राबवून आदिवासी भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यावर भर देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. सामाजिक संस्था स्वतंत्रपणे काम करण्याऐवजी जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने आणि पूर्व परवानगी घेऊन काम कराव्यात अशी भूमिका मंत्री उईके यांनी मांडली. आदिवासी विकास विभागाच्या योजनांमध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदू असल्याने आश्रमशाळातील पाणी, आरोग्य आणि इतर मूलभूत समस्या तातडीने सोडवण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात. या बैठकीनंतर शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या विविध योजनातील लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेशांचे वाटप करण्यात आले. मेळघाटातील कुपोषणमुक्त आणि विकसित आदिवासी समाज घडवण्याकरिता शासनाने आता समन्वयाचा मंत्र दिला आहे. प्रशासन, सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिकांनी एकत्रितपणे काम केल्यास मेळघाटाच्या विकासाला नवी दिशा मिळू शकते. नागपूर जिल्ह्यातील कन्हान परिसरातून वन्यजीव प्रेमींना हादरवणारी घटना समोर आली आहे. रेल्वेच्या धडकेत हरणांच्या कळपातील तब्बल 6 हरणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. नागपूर जिल्ह्यातील कन्हान नगर परिषद हद्दीतील कन्हान रेल्वे स्थानकाजवळील तुकाराम नगर परिसरात शनिवारी पहाटे 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे मार्ग ओलांडत असताना हरणांच्या कळपाला भरधाव रेल्वेची धडक बसली. या भीषण अपघातात 6 हरणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत हरणांचा पंचनामा करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि वन्यजीव प्रेमींनी तीव्र दुःख व्यक्त केले. रेल्वे मार्गालगत संरक्षण कुंपण किंवा वन्यजीवांसाठी सुरक्षित मार्ग असता तर ही दुर्घटना झाली नसती, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि वन विभागाने समन्वयाने ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच वन्यजीव संवर्धनासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था उभारावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. वन्यजीवांचे संरक्षण ही केवळ वन विभागाची नव्हे तर सर्व यंत्रणाची सामूहिक जबाबदारी आहे. कन्हानमधील या घटनेनंतर अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना होणे
अत्यंत गरजेचे आहे. नागपूर शहरातील यशोधरा नगर परिसरात पोलिसांनी अवैध गोवंशीय जनावरांची कत्तल आणि मांस विक्री करणाऱ्याच्या रॅकेटवर मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या धाडीत तब्बल 400 किलो गोवंशीय मांस, कत्तलीचे साहित्य आणि जिवंत जनावरे जप्त करण्यात आली. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी अवैध गोवंशीय जनावरांची कत्तल आणि मांस विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर मोठी धाड टाकली. गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे विशेष पथक घटनास्थळी पोहोचले. कारवाई दरम्यान तब्बल 400 किलो गोवंशीय मांस जप्त करण्यात आले. याशिवाय जनावरांच्या कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींची चौकशी केल्यानंतर शेजारील बंद खोलीची तपासणी केली असता तेथे अनेक गोवंशीय वासरे आणि गायी कोंडून ठेवण्यात आल्याचे उघड झाले. पोलिसांनी तात्काळ या जनावरांची सुटका केली. या कारवाईत एकूण 3,05,800 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी मोहम्मद अदनान हरून कुरेशी आणि रमजान बेग रशीद बेग यांना दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर पोलिसांची ही कारवाई शहरातील अवैध गोवंश कत्तल आणि मांस विक्री करणाऱ्यांसाठी मोठा इशारा मानली जात आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. गुप्त माहितीच्या आधारे नागपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अवैध गोवंश कत्तल आणि मांस विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल, वाचवण्यात आलेली जनावरे आणि आरोपीची अटक यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे. या प्रकरणात आणखीन कोणते धागेदोरे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रामटेक मधील नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी थेट जाणून घेण्यासाठी नागपूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष ए पोद्दार यांनी पुढाकार घेत जनसंवाद आणि तक्रार निवारण सभा आयोजित केली. नागरिकांनी विविध प्रश्न मांडत आपल्या अडचणी पोलीस प्रशासनासमोर मांडल्या. यावेळी पोलीस अधीक्षकांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या कारवाईचे निर्देश देत तक्रारीचे जलद निवारण करण्याचा आदेश दिला. पाहूया हा विशेष रिपोर्ट. नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यातील संवाद अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने रामटेक पोलीस स्टेशन येथे जनसंवाद आणि तक्रार निवारण सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला नागपूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष ए पोद्दार यांनी उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी थेट ऐकून घेतल्या. सभेदरम्यान परिसरातील नागरिकांनी कायदा आणि सुव्यवस्था, वाहतूक, स्थानिक अडचणी तसेच विविध प्रलंबित तक्रारीबाबत आपली मते मांडली. प्रत्येक तक्रारीची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तसेच प्रलंबित प्रकरणाचे नियमानुसार आणि तातडीने निराकरण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. या उपक्रमामुळे नागरिकांना थेट पोलीस प्रशासनाशी संवाद साधण्याची संधी मिळाली असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन सकारात्मक असल्याचा संदेशही देण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात, रामटेक पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी, पत्रकार तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आज रामटेक पोलीस स्टेशनचे वार्षिक निरीक्षण होतं, त्यासाठी मी रामटेकला आलेलो आहे आणि आत्ता जनतासोबत तक्रार निवारण दिवस पण आम्ही साजरा केलेला आहे. जनताचे जे लोकांमध्ये जे पोलिसांबाबत तक्रार होता त्यांच्या निवारणासाठी पण मी आलेलो आहे आणि त्यासाठी मी बरेचसे इन्स्ट्रक्शन्स पण दिलेले आहेत रामटेक पोलिसांना. रामटेक पोलीसचे एक विशेष उपलब्धी आहेत. मागच्या वर्षीचे कंपॅरिझनमध्ये इथं ट्रॅफिक फेटॅलिटीज जे आहेत ते ऑलमोस्ट 66% या वर्षी रिड्यूस झालेलं आहेत. त्या व्यतिरिक्त बरेच रामटेकमध्ये काही कंजेस्टेड भाग आहेत जिथे ट्रॅफिकचे कोंडीचे प्रॉब्लेम्स पण आहेत. त्यासाठी मी ठाणेदारला सूचना दिलेल्या आहेत. ट्रॅफिकचे वेगळ्या टीम्स तयार करून तिथे पाठवून रेग्युलरली पेट्रोलिंग पण करतील आणि कठोर कारवाई पण करतील. नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यावर तातडीने कारवाई करण्याचा संदेश या जनसंवाद सभेतून देण्यात आला. पोलीस आणि जनता यांच्यातील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे
मतेही यावेळी व्यक्त करण्यात आले. कॅमेरामॅनसह अजय मेहरकुळे, सिटी न्यूज, रामटेक. वर्ध्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर संपूर्ण जिल्हा संतापाने पेटून उठला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज वर्धा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. हजारो नागरिकांनी एकत्र येत आक्रोश मोर्चा काढला आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली. नेमके काय घडलं पाहूया या विशेष रिपोर्ट मधून. वर्धा जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्येच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली आहे. या अमानवी घटनेच्या निषेधार्थ वर्धा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापारी, सामाजिक संस्था, विद्यार्थी, महिला संघटना आणि विविध समाज घटकांनी या बदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हजारोंच्या उपस्थितीत आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. हातात फलक आणि घोषणाबाजी करत नागरिकांनी आरोपी विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी आंदोलकांनी प्रशासनाला निवेदन सादर करत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चिंता व्यक्त करत अशा गुन्हेगारांना तातडीने फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आंदोलनकारांनी केली. न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला आहे. वर्ध्यातील या आक्रोश मोर्चाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले असून पीडितेला न्याय मिळावा अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. वर्ध्यातील या दुर्दैवी घटनेनंतर नागरिकांचा उद्रेक रस्त्यावर पाहायला मिळत आहे. आरोपीला कठोर शिक्षा आणि पीडितेला न्याय मिळावा हीच सर्वांची मागणी आहे. या प्रकरणातील पुढील प्रत्येक घडामोडींवर सिटी न्यूजची नजर कायम राहणार आहे. विशेष मतदार पुनरीक्षण अभियान अंतर्गत सुरू असलेल्या SIR डिजिटल नोंदणी मोहिमेला यवतमाळ जिल्ह्यातील पुसद विधानसभा मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या 18 दिवसात 66% नोंदणी पूर्ण झाली असून उर्वरित 12 दिवसात 100% नोंदणीचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. राज्य निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार पुनरीक्षण अभियानांतर्गत पुसद विधानसभा मतदारसंघात SIR डिजिटल नोंदणी मोहीम वेगाने सुरू आहे. उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बिजवल यांनी दिलेल्या माहितीनुसार मतदारसंघातील एकूण 3,23,657 मतदारांपैकी 2,81,495 SIR अर्जाचे वितरण करण्यात आले आहे. यापैकी आतापर्यंत 2,13,883 अर्ज प्राप्त झाले असून त्यांची डिजिटल नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे नोंदणीचे प्रमाण 66% पोहोचले आहेत. यवतमाळ जिल्हा राज्यात नोंदणीच्या बाबतीत आघाडीवर असल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे. मात्र पुसद शहरातील काही मतदान केंद्रावर नोंदणीचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी असल्याने त्या ठिकाणी विशेष भर दिला जात आहे. उर्वरित सुमारे 1,15,00,000 मतदारांची नोंदणी पुढील 12 दिवसात पूर्ण करण्यासाठी 343 BLO, 35 पर्यवेक्षक, 13 AERO आणि सहाय्यक कर्मचारी कार्यरत आहेत. नोंदणी मोहिमेला अधिक वेग देण्यासाठी येत्या रविवारी मतदारसंघातील सर्व 343 मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की SIRचा अर्ज न भरल्यास संबंधित मतदाराचे नाव अंतिम मतदार यादीत समाविष्ट होणार नाही. त्यामुळे प्रत्येक पात्र मतदाराने वेळेत अर्ज भरून प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे. पुसद विधानसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत SIR अंतर्गत 66% मतदारांचे फॉर्म भरून डिजिटलाइज करण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. उर्वरित मतदारांनी पुढचे जे 12 दिवस शिल्लक आहे या कालावधीमध्ये आपले फॉर्म भरून आपल्या BLOकडे दिले पाहिजेत. आता जवळपास 66% मतदारांनी भरून दिलेलं आहे. 2,13,000 मतदारांनी आतापर्यंत भरून दिलेलं आहे. शिल्लक राहिलेले जवळपास 1,15,00,000 मतदार असे आहेत की ज्यांनी अजूनही फॉर्म भरून दिलेले नाही. त्यांनी आपल्या BLOंशी संपर्क साधावा, फॉर्म्स प्राप्त करून घ्यावे आणि तात्काळ भरून त्यांच्याकडे जमा करावे. मतदार यादी अचूक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी ही नोंदणी प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे पात्र मतदारांनी अंतिम मुदतीपूर्वी आपली SIR नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
वाशिम जिल्ह्यात गेल्या 15 दिवसापासून पावसाने अक्षरशः पाठ फिरवली आहे. खरीपाची पिके कोमेजण्याच्या मार्गावर असताना आधीच बोगस बियाण्यांच्या फटक्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची चिंता आणखीन वाढली आहे. अशा परिस्थितीत वाशिमच्या मालेगाव मध्ये युवकांनी पारंपरिक पद्धतीने धोंडी काढत वरुण राजाला साकडे घातले. कमरेला कडुलिंबाची पाने बांधून धोंडी धोंडी पाणी दे असा जयघोष करत भरभरून पाऊस पडावा अशी प्रार्थना करण्यात आली. वाशिम जिल्ह्यात पावसाने मागील 15 दिवसापासून दडी मारल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी खरीपाची पिके उभी असली तरी पावसाअभावी त्यांची वाढ खुंटण्याची भीती निर्माण झाली आहे. यंदा बोगस बियाण्यांच्या समस्येमुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर आता पावसानेही साथ सोडल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी आणखीन वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात युवकांनी पारंपरिक धोंडी काढली. कमरेला कडुलिंबाच्या झाडाची पाने गुंडाळून युवकांनी रस्त्यावरून फेरफटका मारला आणि धोंडी धोंडी पाणी दे असा जयघोष करत वरुण राजाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला. लोकपरंपरेनुसार धोंडी काढल्यास पाऊस पडतो अशी श्रद्धा आहे. त्यामुळे भरभरून पाऊस पडावा आणि शेतकऱ्यांचे संकट दूर व्हावे आणि खरीपाची पिके वाचावीत यासाठी युवकांनी भावपूर्ण प्रार्थना केली. आता शेतकऱ्यांसह सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून वरुण राजा कधी कृपा करणार याची प्रतीक्षा सुरू आहे. वाशिम मध्ये युवकांनी धोंडी काढून वरुण राजाला साकडे घातले असले तरी खरी गरज आहे ती लवकरात लवकर समाधानकारक पावसाची. कारण येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास खरीपाच्या पिकांवर मोठे संकट ओढवू शकते. शेतकऱ्यांच्या आशा आता केवळ आकाशाकडे लागल्या आहेत. वसईत मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. मेढे वडघर परिसरातील तब्बल 45 वर्ष जुना पूल शनिवारी सायंकाळी अचानक कोसळला. पूल कोसळताना त्यावरून जात असलेली 2 वाहने थेट खाली पडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहेत. अतिभार वाहतुकीमुळे पूल कमकुवत झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून या घटनेनंतर प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वसई पूर्वेतील मेढे ग्रामपंचायत हद्दीतील मेढे ते वडघर काळभोन आणि लेंडी गावांना जोडणारा पूल शनिवारी सायंकाळी 4:30च्या सुमारास अचानक कोसळला. पूल कोसळताना त्यावरून जात असलेली 2 वाहने थेट खाली पडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहेत. स्थानिक ग्रामस्थांच्या मते या मार्गावरून दररोज 40 ते 50 जड वाहने ये-जा करतात. परिसरातील खाणीमधून क्षमतेपेक्षा अधिक खनिज वाहतूक होत असल्याने पुलावर सतत अतिरिक्त ताण येत होता. याबाबत अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र योग्य वेळी उपाययोजना न झाल्याने अखेर पूल कोसळल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेमुळे वडघर कडभोन आणि लेंडी गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांना आता गणेशपुरी मार्गे तब्बल 20 किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागणार आहे. 45 वर्ष जुन्या या पुलाच्या दुर्घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नव्या पुलाची मागणी जोर धरत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पूल कोसळल्याने हजारो ग्रामस्थांची गैरसोय झाली असून प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी चौकशीसह नव्या पुलाच्या उभारणीची मागणी आता जोर धरत आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. देशातील पहिले खासगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम-1 याचे श्रीहरिकोटावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. स्कायरूट एरोस्पेसने विकसित केलेल्या या रॉकेटने 6 पेलोड पृथ्वीच्या निचल्या कक्षेत यशस्वीरित्या स्थापित करत नवा इतिहास रचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या यशाचे कौतुक करत याला भारताच्या अंतराळ प्रवासातील नवे पर्व म्हटले आहे. पाहूया हा आजचा स्पेशल रिपोर्ट. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्राने आज मोठी झेप घेतली आहे.
आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून स्कायरूट एरोस्पेसच्या विक्रम-1 या देशातील पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. मिशन आगमन अंतर्गत पार पडलेल्या या मोहिमेत रॉकेटने 6 पेलोड पृथ्वीच्या निचल्या कक्षेत यशस्वीरित्या स्थापित केले. 24 मीटर लांबीचे विक्रम-1 हे रॉकेट भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ तयार करण्यात आले आहे. कार्बन कॉम्पोजिट तंत्रज्ञानामुळे हे रॉकेट अधिक हलके आणि कार्यक्षम मानले जाते. या रॉकेटमुळे 3 सॉलिड प्रोपल्शन स्टेज आणि अत्याधुनिक ऑर्बिटल ॲडजस्टमेंट मॉड्यूल बसवण्यात आले आहे. या मॉड्यूलमुळे एकाच मोहिमेत अनेक उपग्रह वेगवेगळ्या कक्षेत स्थापित करणे शक्य होणार आहे. प्रक्षेपणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्काय रूटच्या टीमशी संवाद साधत त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले. मोदी म्हणाले की हे फक्त मिशन आगमन नसून भारताच्या नव्या अंतराळ युगाची सुरुवात आहे. या यशामुळे आता भारतीय खासगी कंपन्यांना जागतिक व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपण बाजारात मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. विक्रम-1च्या यशस्वी उडाणामुळे भारताने अंतराळ क्षेत्रात आणखीन एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. First, your voice after the success. भारत और पूरी टीम, सबसे पहले तो आपको बहुत बहुत बधाई. आपने 2 काम किए हैं. एक तो आसमान में नए पौधे गाड़ दिए हैं और दूसरा जमीन में भी उस रूट्स को आपने मजबूती दी है जो देश के नौजवानों को आगे आने की प्रेरणा देगी. और मुझे ये सफलता के लिए तो आनंद होना था, लेकिन आप लोगों ने जिस कमिटमेंट के साथ मेहनत की, और मैं जब आपके इन्फिनिटी कैंपस के उद्घाटन के लिए आपके साथ जुड़ा था, मेरे तो मन करता था मैं पहुंचूं, लेकिन पहुंच नहीं पाया, लेकिन आपके साथ वीडियो से जुड़ा था. और आज भी मैं इस पूरे लॉन्चिंग कार्यक्रम को देख रहा था. कब से मेरा ध्यान जो गया, आपकी पूरी टीम 25-30 साल की दिखती है. ये मुझे और खुशी दे रही थी. शुरू में आपके चेहरे पर चिंता भी नजर आती थी, लेकिन फिर मैं देख रहा था कि खुशियों से माहौल भर गया. मैं आपको, आपकी पूरी टीम को इस महत्वपूर्ण निर्णय के लिए और महत्वपूर्ण सफलता के लिए मैं बहुत बहुत बधाई देता हूं. जब हम स्पेस को प्राइवेटाइज करना चाहते थे, तब मेरे सामने कई सारी आशंकाएं रखी गई थी. ये तो हो नहीं सकता, कैसे करोगे, वैसे करोगे. लेकिन मैं इसको आगे बढ़ता ही गया. अब आपके कारण मेरे उस निर्णय को ताकत मिल गई है. अब मेरी टीम भी स्वीकार करेगी, यहाँ देश के नौजवानों पर भरोसा करना चाहिए, उनको काम देना चाहिए, और वो करके दिखाते हैं. आपने काम करके दिखाया है. मैं आपकी और आपकी टीम को फिर से एक बार बहुत बहुत बधाई देता हूं. विक्रम-1च्या यशस्वी प्रक्षेपणाने भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रासाठी नव्या युगाची सुरुवात झाली आहे. इस्रो नंतर आता भारतीय खासगी कंपन्याही जागतिक स्तरावर अंतराळ मोहिमांमध्ये आपली ताकद दाखवू लागल्या आहेत. भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसला आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकतील. यात लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर
आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.